छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा जो उमेदवार असून तो पडला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार आज इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी भाजप केंद्रातलं आणि महाराष्ट्रातले भाजप सरकार, शिंदे सरकार आणि अजितदादाच्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। यानंतर पक्षाचे कार्याध्यक्ष सन्माननीय मारुद्र बापू यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। गेल्या 8 महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमध्ये आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या किल्ल्यावर उभा केला होता। प्रत्यक्षात या महाराष्ट्रामध्ये जे आनाजी पंथाच्या नेतृत्वाखाली हे सरकार चाललेलं आहे, त्या पुतळ्याचं काम सुद्धा आपटे नावाच्या एका ब्राह्मण माणसाला दिलेलं होतं आणि त्या माणसाला पुतळ्याचा कसलाही अनुभव नव्हता। त्यांची परवा दिवशी टीव्हीवर त्यांनीच सांगितलेले, त्यांनी पाठीमागे मुलाखत झाली होती की फक्त 2-3 फुटाचं उंचीचं 3 पुतळं त्या माणसाने बनवलेलं होतं, पण काय व्हायचं ते होऊ द्या म्हणून ह्या पुतळा मी उभा करतोय अशी त्याची स्वतःची प्रतिक्रिया होती। आणि या पुतळ्यामध्ये सुद्धा या अनाजी पंथाला हे एक षडयंत्र घडवून आणायचं होतं। एक 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अनाजी पंथ जन्माला आलं होतं आणि आजच्या या कलियुगामध्ये 350 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये एक दुसरा अनाजी पंथ फडणवीसाच्या रूपाने जन्माला आलेला आहे आणि या महाराष्ट्राचं वाटोळं करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे नेते फडणवीस करत आहेत। आणि जाणून बुजून तो ब्रॉन्झचा पुतळा बनवायचा होता, पण तो फक्त लोखंडाचा पुतळा बनवला आणि मुख्यमंत्री म्हणतात की 45 किलोमीटरच्या वेगाने वारं वाहत होतं। अहो 45, आपण सर्व शेतकरी 45 किलोमीटरच्या स्पीड मध्ये आंब्याचा एखादा लटकलेला असला आंबा सुद्धा खाली पडत नाही आणि हे पुतळ्याचं काम निष्कृत दर्जाचं केलेलं असल्यामुळं हा पुतळा त्या ठिकाणी खाली पडलेला आणि हा महाराष्ट्राची जी अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राला या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारने कायम लावलेला आहे। येत्या या निवडणुकीमध्ये सर्व या महाराष्ट्रातील जनता त्या भारतीय जनता पार्टी अगर शिवसेना असो अगर अजितदादांचा राष्ट्रवादी असो यांना महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। वकील साहेब तुम्ही बोला, तुम्ही संपवा। तुम्ही बोला। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुमचं आमचं सगळ्याचं स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजगाव कोटे इथे उभारलाय, तो पुतळा व्यवस्थित उभारला नाही। त्या पुतळा उभारणीत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचार झाल्यामुळं सदरचा पुतळा खाली कोसळला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा, तुमच्या आमच्या मानबिंदूचा अवमान केला गेला आणि हे पुतळाच्या घाई गडबडीत 8-9 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी उभारला होता। ते पुतळा घाई गडबडीत आणि भ्रष्टाचाराने पोखरलेला असल्यामुळं तो पडला आणि त्यामुळं आपल्या मानबिंदूचा, महाराष्ट्राच्या दैवताचा, तुमच्या आमच्या सगळ्या दैवताचा अवमान या सरकारने केलेला आहे। म्हणून या पुतळा उभारण्याच्या ज्या गोष्टी शासनाने केलेल्या आहेत त्या शासनाचा आम्ही आपल्या सर्वांच्या वतीनं पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। या शासनाच्या काळात खोकेगिरी सुरू आहे,
खाबीगिरी सुरू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उपळलेला आहे आणि केंद्रीय मंत्री असणारा माणूस त्या ठिकाणी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना घरात घुसून एकेकाला ठार करीन असं पोलिसांसमोर धमकी देतोय. त्यांचाच खासदार असणारा पुत्र पोलिसांना अर्वाच्य भाषेत पोलिसांच्या समोर शिवीगाळ करतोय. एक जण एबीपी माझाच्या टीव्ही चॅनलचा माईक हिसकावून घेतोय. इतकी मगरुरी इतके बाज यांना आलेला आहे आणि हे बाज उचलावायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या करायचं या विधानसभा निवडणुकीत. आणि महाराष्ट्रातली जनता हे सूट नाही. महाराष्ट्राच्या जनतेला खरं खोटं कळतं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी सरकार आंदोलन सुरू. आता विरोधी पक्षाचं आंदोलन करणं कामच असतं. आजपर्यंत कुठेच घडलं नाही की विरोधी पक्षाचं आंदोलन चालू असताना तिथं सत्तारूढ पक्षाची लोक घेऊन प्रति आंदोलन करतात. तर अशा पद्धतीने जर होत असेल तर फार मोठा लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. लोकशाही राहते का नाही शंका निर्माण झालेली आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीने या सरकारचा तीव्र निषेध करतो आणि हे सरकार लवकरच पायउतार होईल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनी या निषेध सभेसाठी निषेध मोर्चासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.